नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने आल्यासारखं पीक असेल किंवा हळदीसारखं पीक असेल याच्यामध्ये प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता असेल, सुरुवातीपासूनच चांगला फुटवा मिळणे, त्याचबरोबर जी मर असेल किंवा आलं जे लागतं ते लागलं नाही पाहिजे, त्याचबरोबर अशा पद्धतीने पूर्णपणे चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता असेल, निघताना खोडचा किंवा जे आपण निघणारा फुटवा आहे तो चांगल्या पद्धतीने जाड असेल, निरोगी निघाला पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना जे कोंब निघतात ते पिवळे निघालेले जाणवतात की ज्याच्यामध्ये फेरसची डेफिशियन्सी असेल किंवा निघतानाच कोंब पूर्णपणे पिवळा निघतो. याच्यामध्ये ह्या स्टेजला प्लॉट आला, पण पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता असेल व चांगल्या पद्धतीने आलं हे आपलं उगवून आलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर खतांचं ॲप्लिकेशन असेल, त्याचबरोबर फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे. आता पावसानं थोडी उघडीप दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या फंगीसाईड असतील किंवा कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. आता ह्या स्टेजला प्लॉट आला, तुम्ही एक फवारणी घेऊ शकता. याच्यामध्ये ICL कंपनीचं 113624 असेल, त्याच्यासोबत साफ हे बुरशीनाशक घ्या, त्याच्यासोबत प्रोपिक सुपर घेऊ शकता किंवा हमला घेऊ शकता. त्याच्यासोबत एखादं चांगलं मायक्रोन्यूटन घ्या. ह्या चारीचा एकत्रितरित्या एक स्प्रे द्या. चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे फुटवे निघणार आहेत ते चांगले निघणार आहेत. जास्तीत जास्त फुटवा असेल, पानांना चांगल्या पद्धतीने काळोखी असेल किंवा ग्रीनरी मिळणार आहे. त्याचबरोबर या स्प्रेमुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो सुरुवातीपासून जो फुटवा पाहिजे तो फुटवा निघालेला हा पाहायला मिळणार आहे. ही एक फवारणी झाली. याच्यानंतर प्रामुख्याने एक 8 ते 10 दिवसानंतर तुम्ही दुसरी फवारणी देऊ शकता. त्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी प्रोक्लेम घ्यायचं आहे तुम्हाला 100 ग्रॅम. त्याच्यासोबत मॅनकाइंड कंपनीचं इकोटर्म झेड हे आपल्याला 200 लिटरसाठी 200 ग्रॅम घ्यायचं आहे, की ज्यामुळे जो सुरुवातीपासून जे पानावर अशा पद्धतीने पाणी साठत आहे की ज्याच्यानंतर जर टेम्परेचर जाणवलं किंवा दुपारी सूर्यप्रकाश जर पडला तर त्याच्यामुळे आपणाला अर्ली ब्लाइट असेल, लेट असेल किंवा जो बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव जाणवतो त्याच्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी इकोटर्म झेड हे 200 ग्रॅम, त्याच्यासोबत प्रोक्लेम 100 ग्रॅम हा एक स्प्रे देऊ शकता. वारंवार फवारणी करण्याची गरज नाही. एक 8 ते 10 दिवसानंतर हा दुसरा स्प्रे देऊ शकता. तर वातावरण किंवा क्लायमेट हा खराब असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कव्हरेज मिळेल अशी फवारणी ही करू शकता. आता ह्या 2 फवारणी झाल्या. याच्यानंतर खतांचं कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे याच्यामध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपली चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता होण्यासाठी पण साविल कंपनीचं 7 स्टार बायोकिट, की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे जे जीवाणू असेल किंवा जे बॅक्टेरिया पाहायला मिळतात त्याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. एकरी तुम्ही ते एक किट सोडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एक 8 ते 10 दिवसानंतर खतांचं नियोजन करू शकता. म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही 757 ICL कंपनीचं 757 एकरी 5 किलो व त्याच्यासोबत कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे 2 लिटर द्या, की ज्याच्यामध्ये आपल्याला 757मध्ये जे आपल्याला चिलेटेड झिंक पाहायला मिळतं, की ज्यामुळे सुरुवातीपासूनच फुटवा चांगला निघणार आहे, निघणाऱ्या फुटव्याला जाडी निघणार आहे. त्याचबरोबर कोणताही पिवळेपणा असेल किंवा जे आपणाला निघताना फुटवा हा पिवळा निघतो तो निघणार नाही. याच्यासाठी त्याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड फेरस म्हणजे एड्डा फेरस आपल्याला एकरी 500 ग्रॅम, त्याच्यासोबत चिलेटेड झिंक 500 ग्रॅम, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 5 ते 6 किलो हे आपल्याला एकत्रित येत्या. याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊन घ्या, की ज्यामुळे सुरुवातीला ज्यावेळी चांगल्या पद्धतीने जोमदार फुटवे निघणार आहेत किंवा फुटव्यांची संख्या ज्यावेळी चालू होणार आहे, कोणत्याही प्रकारचा पिवळेपणा असेल किंवा फुटव्यांना पिवळेपणा जाणवणार नाही, त्याचबरोबर प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने सेट होणार आहे. याच्यासाठी हा एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यानंतर प्रामुख्याने 1261 असेल, 1340 असेल किंवा 1144 असेल, हे पिकाच्या ग्रोथनुसार किंवा पिकाच्या कंडिशननुसार तुम्ही खतांचा वापर हा करू शकता. वारंवार कोणते खतांचे ॲप्लिकेशन असतील किंवा फवारण्या हे करण्याची गरज नाही. व्यवस्थितरित्या जर नियोजन ठेवलं तर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होतो. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.